गाईज, आम्ही आता चाललो आहे दाताच्या डॉक्टरकडे आणि मी डॉक्टरवर ही ओढणी बांधली आहे, स्कार्फ बांधलाय आणि तरीसुद्धा हा युविन मला ओळखतो असं आहे. युविननी पण येल्लो कलरचे कपडे घातले, मी येल्लो कलरची ओढणी आणि आता आमची तयारी झाली आहे आणि आम्ही आता निघालो आहे. रुपेश, माझी दाढ दुखते आहे, तुम्हाला ती दाढ मला काढून टाकायची लय. तिला मी वर्षभर सहन केलं, दुखते ते. हे गाईज, तर आम्ही आता डॉक्टरकडून जाऊन आलो आहे, पण माझी दाढ काढली नाही कारण तुम्ही बघू शकता तिथे किती सुजलं आहे ह्या साईडला. हातात डबा आहे कारण दाढ तर दुखते पण भूक पण लागते. तर मी चिवडा खात होती आणि एका साईडने मला जमतं आता खायला, तर मी एका साईडने इकडून खात होती आणि इकडचं तुम्ही बघू शकतात किती सुजलं आहे ते. डॉक्टर बोलले की सूज असताना दाढ काढू शकत नाही, म्हणून त्यांनी मला टॅबलेट्स दिले. तर टॅबलेट्सनी सूज कमी झाल्यावरती 2 दिवसात बोलवलं आहे, तेव्हा मी दाढ काढून घेणार आहे, ती म्हणजे काढून टाकणार आहे दाढ. आम्ही घरी आल्याच्या नंतर मी काय जेवण बनवलं नाही आहे. सकाळीच आम्ही निघालेलो आणि सकाळी फक्त मॅगी खाल्लेली. तर आता मी युविनसाठी खिमटी बनवते आहे त्याला जेवायला, तर तिथे खिमटी बनते आहे आणि मी आमच्यासाठी काहीतरी बनवते, खिचडी बनवेल, नाहीतर रुपेश बोलतो आहे की मी बाहेरून ऑर्डर करतो. तर ते अजून डिसाईड झालं नाही की जास्त पण जराला जमत नाही असं झालं आहे. तर ठीक आहे, मी जेव्हा दाढ काढायला जाईल तेव्हा पण मी ब्लॉग शूट करेलच. दोघांचं काय चाललं आहे. ओ जेम्स खातात आहे, त्याला नाही देत आहेस ना तू? त्याला देऊ पण नकोस. त्याच्या खिमटीमध्ये आम्ही गूळ वापरतो, साखर नाही वापरत, कारण ती पचपचीत खिमटी त्याला खायला आवडत नाही, न साखर न गूळ काय असलेली. आणि आता मी हे दाताचं डॉक्टरकडे गेलेली, ते मी माझ्या इकडे गेलेली, म्हणजे रुपेशच्या एका मित्राने सांगितलं की ते डॉक्टर खूप चांगले आहे, तर तिकडे जावा करून. तर आम्ही तिथे गेलेलो आणि खरंच खूप चांगले, त्यांच्या बोलण्यावरून आणि ते आम्हाला जसं समजावून सांगत होते ते खूप चांगले डॉक्टर आहे. पण आहे ना, मी पहिलं आहे ना, हे दाताचं माझं खूप 1 वर्ष झालं आता दुखणं दाढेचं. पहिले मी प्रेग्नंट होती तेव्हापासून माझं हे दुखतं आहे दाढेचं, आणि तेव्हा तर मी कोणतीच ट्रीटमेंट घेऊ शकत नव्हती, दाढ काढू शकत नव्हती, काय नाही, फक्त मला सहन करायचं होतं आणि मी सहन केलं तेवढं. आणि माझ्या 8व्या महिन्यात तर ना अजिबात सहन होत पण नव्हतं, खूप दुखायला लागलेलं. तेव्हा आम्ही आमच्या इकडे एका म्हणजे असं अर्जंटमध्ये दुखतंय म्हणून सकाळी मॉर्निंग रात्री पेन व्हायला लागलं. नेहमी रात्रीच पेन होतं आणि नंतर मॉर्निंगपर्यंत मला ते सहन करायला लागतं. आणि नंतर मॉर्निंगला आम्ही असे पटकन 8-8:30 वाजता उठून पटकन गेलेलो आणि कोणतंच तिथे दवाखाना चालूच नव्हतं, सर्वांचे 9-9:30ला ओपन होतात. तर मी 9 वाजता एक ओपन झालेलाच, तिकडे आम्ही गेलेलो. असंच आम्हाला काय माहीत नाही ते कसे आहे काय आहे डॉक्टर, पण गेलेलो आणि त्यांनी जे मेडिसिन दिलेल्या त्यामुळे ना थोडं ठीक वाटलेलं. आणि मी मेडिसिन घ्यायला पण खूप घाबरत होती कारण युविन पोटात होता, तर मला खूप भीती वाटत होती. म्हणून मी एवढे 3 महिने 4-4थ्या महिन्यापासून मला हा पेन चालू झाला ना, तर एवढे महिने मी सहन केले आणि नंतर 3-4 महिने आणि त्याच्यानंतर मी आता का गोळी घेऊ 1 महिन्यासाठी असं मला वाटत होतं, पण अजिबात सहन होणारं नव्हतं. म्हणून मला 2 दिवस गोळ्या घ्यायला सांगितलं. 3 दिवसचा कोर्स होता पण मी 2च दिवस घेतलेले आणि नंतर थांबलं, तसं मी गोळ्या घेतल्या नाही पुढे. आणि ते म्हटल्यानंतर परत माझी डिलिव्हरी झाल्यानंतर परत पेन चालू झालं, तर आम्ही त्याच डॉक्टरकडे गेलेलो. त्यांनी परत मेडिसिनच दिल्या आणि तेव्हा मी फक्त 1 दिवस मेडिसिन घेतली, थांबलं, कारण तेव्हा ब्रेस्ट फिडिंग करत होता युविन. तर आम्ही काही डिसिजन घेतलं नाही काढून टाकायचं किंवा काही करायचं. आणि आत्ता परत 6 महिन्याचं आहे, आता परत 4-5 महिन्याने परत पेन चालू झाला. म्हणजे ही थांबते परत दुखते, थांबते परत दुखते, मला लय कंटाळा आला. म्हणून मी काढून टाकायचंच डिसिजनच घेतला, तर तिला काढूनच टाकायचं त्या दाढीला. तर मी पहिले ना सबका डेंटिस्ट हे ते सारखे ॲडव्हर्टाईज येत असते फेसबुकवरती किंवा असंच यूट्यूब मी स्क्रोल करत असते, तिथे पण ॲडव्हर्टाईज येत असते. तर सबका डेंटिस्ट म्हणून एक डेंटिस्ट इथे डोंबिवलीलाच आहे, तर ते अजून ब्रँचेस असतील कुठे कुठे, पण डोंबिवलीचं मला माहिती आहे. तर आम्ही तिथे गेलेलो, तिथे ना सारखी ॲडव्हर्टाईज येत असते की क्लिनिंगची ॲडव्हर्टाईज येत असते, दात क्लीन करून देतात तिथे 500 रुपीजमध्ये. तर तरी पण मी हे पेनसाठी गेलेली, म्हणजे दाढ काढायची आहे की काय करायचं ते विचारायला. तर त्यांची आहे ना
जे बोलण्याची पद्धत होती ना ती खूप घाण होती. रूटली एकदम बोलत होते ते डॉक्टर, असे एकदम रागवून, म्हणजे असे बोलण्याची पद्धत त्यांची खूप घाण होती. तिकडच्या डॉक्टरांची अजिबात बरोबर नव्हती. लेडीज डॉक्टर होती, पण ती एका लेडीजची पण नीट चांगली बोलू शकत नाही अशी डॉक्टर होती. मला अजिबात आवडलं नाही तिचं बोलणं. आणि त्याच्यानंतर तिचं कसं होतं की मी तुला जे सांगते तेच कर असं वालं होतं. म्हणजे माझं डिसिजन काहीच नाही, तिचा डिसिजनच तो लास्टचा डिसिजन, आणि तेच ऐक. तर मला ते पण आवडलं नाही. त्या डॉक्टरांना मी बोलली की मला ही दाढ काढून टाकायची आहे, पण त्यांनी अजून मला दुसरं काहीतरी सांगितलं की ते करून घे. त्याची त्या ट्रीटमेंटची तिने मला प्राईस सांगितली. ती 19,000 रुपये प्राईज होती. तिची फी होती 19,000 रुपये त्या ट्रीटमेंटची. पण रूट स्कॅनिंग असं होतं आय थिंक. तर ते करायला सांगत होती, पण मला ते काही करायचंच नव्हतं. मला एवढे पैसे खर्च करायचे नाही आहे. मला ती दाढ काढून टाकायची आहे. ती पूर्ण दाढ खराब झाली आहे. ते मला दाढ काढण्याचे सुद्धा बोलत होते की आता नाही होणार पॉसिबल. ओके ठीक आहे, रात्रीची दाढ काढत नाही. पण नंतर ते बोलायला लागले की मॉर्निंग टाईममध्ये किंवा आफ्टरनून टायमिंगमध्ये तुम्ही दाढ काढायला या करून. तर मी विचारलं त्यांना दाढ काढायचे किती रुपये. तर त्यांनी मला दाढ काढायचे किती सांगितले माहिती आहे? 3,900 रुपये. 3,900 रुपये दाढ काढायचे. एवढे असतात का? तुम्ही मला कमेंट्स करून सांगा, एवढे असतात का? कारण जास्तीत जास्त किती घेतील? 500, 1,000. हां, पण 3,900 रुपये एवढे. आणि आम्हाला मॉर्निंग टाईममध्ये पॉसिबल होतच नव्हतं तिथे जाणं. आणि एवढे मी पैसे ह्या दाढेवरती का घालवू? एवढे हायच नाही. जिथे बाबा हाय तेवढा खर्च. तर ठीक आहे, म्हणजे त्यांचं काय माहिती आहे, 500 रुपीजमध्ये क्लीन करण्यासाठी ॲडव्हर्टाईज देतात आणि नंतर पेशंट्सला बोलवून घेतात. आणि नंतर त्यांची ट्रीटमेंटचे पैसे खूप हाय आहे. असं कुठे असतं? ते कमीला ठेवलं आहे पेशंट्स गिराईक्स बोलवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे ती फी सांगून टाकतात आहे. आणि त्यांचं बोलण्याची पद्धत, त्यांचं ऐकलं नाही तर त्यांची बोलण्याची पद्धत खूप घाण असते. मला अजिबात आवडली नाही. आता आम्ही आमच्या इकडच्या डॉक्टरकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला नीट समजावून पण सांगितलं. आणि ही दाढ काढून घेणार आहे 2 दिवसांनी. आणि आता मी युविनसाठी आहे ना खिमटी बनवली आहे, ती भरवायला जाते कारण तो रडायला लागला आहे. मी भरून घेते त्याला. तुझ्या खिमटी भरवते बाबूला. हा बघा कसा खातोय, सर्व बरबटून टाकल्याने. हे बघा कसा बघा खातोय, बघतोय इथे मोबाईलकडे. जरा पण काय नवीन ह्याला दिसलं लगेच सर्व ह्याला हवं असतं. आता त्याचे म्हणून हात पकडून भरवावं लागतं, नाही तर सर्व अंगभर पसरवून टाकेल येऊ. असं तोंड बंद ठेवतो आणि हे बाजूला सर्व पसरलं जातं. सर्व पूजाच्या तोंडावरती उडवले बघा. हे बघा. आकार असं मध्येच पाणी भरवायला लागतं. नुसतं पाणी भरवलं तर ते थुकून टाकतो तो. तर गाईज आता मी तर बाहेर जातो आहे जेवण घ्यायला. ॲक्च्युली आज चायनीज खायचं खूप मन झालं आहे. आज मी जाणार होतो कामाला जाणार होतो मी हाफ डे, पण खूप सारा लेट झाला. तर नंतर मी बी कंटाळा केला की जाऊ दे, बोललो आता नाही जात कामाला, आता सुट्टीच घेतो. तर आता आपण जाऊया चायनीज घेऊन येऊया. तर पूजाला तर व्हेज बिर्याणी पाहिजे, तर व्हेज बिर्याणी इथे जवळपास तर कुठे भेटणार नाही. तर बघू आपण थोडं लांब जावं लागेल बिर्याणीसाठी. तर तिथे जाऊन पूजासाठी बिर्याणी घेऊन येऊया आणि माझ्यासाठी चायनीज घेऊन येऊया.